काल महिला दिनानिमित्त मुंबईमधील एक धक्कादायक घटना घडली, ते म्हणजे सासरी बुवानंच सुनेवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली मुंबईच्या विलेपार्लेसारख्या उच्चप्रभू वस्तीमध्ये. विलेपार्लेच्या एका परिसरामध्ये हुंड्यासाठी छळणाऱ्या कुटुंबाविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच सुनेचे कपडे फाडून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या सासरीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2007 साली पीडित महिलेच्या विलेपार्लेत राहणाऱ्या इस्माशी लग्न झाले. अनेक वर्ष संसार सुरळीत होता. मात्र 2009 नंतर सासू आणि सासऱ्याची मंडळी पीडित महिलेला त्रास देऊ लागले. तसेच माहेरून पैशाची मागणी करत सासऱ्याची लोक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून सासूने वाद घातला आणि वाद इतका विकोपाला गेला की पीडित महिलेला सासूने शिवीगाळ केली. बेडरूममध्ये रडत बसलेली पीडित महिलेचा बेडरूममध्ये दरवाजा जोरदार ठोठावला असता पीडित महिलेच्या मुलाने दरवाजा उघडला. त्यावेळी पीडित महिलेचे सासू सासरे आणि नणंद बेडरूममध्ये घुसले आणि पीडित महिलेच्या अंगावर धावून जात भांडण सुरू केले. भांडणात झालेल्या झटापटीत सासऱ्याने पीडित महिलेचे म्हणजे सुनेचे नाईट गाऊनचे बटन तुटल्याने गाऊन फाटल्याने लज्जा गेली अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पीडित महिलेने कुटुंबियाविरोधात जुहू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून परिमल शहा वय वर्ष 65 सासऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.